नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला एका गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणात दोषी ठरवण्यात आलेला आहे आणि या प्रकरणी पुणे सहधर्मादाय आयुक्त कार्यालयानं रुग्णालयाच्या 11 विश्वस्तांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याची शिफारस केली आहे। गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात तनिषा उर्फ ईश्वरी भिसे या गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी तातडीनं दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं। अनामत रक्कम भरली नसल्याच्या कारणावरून रुग्णालयानं तिच्यावर उपचार करण्यास नकार दिला आणि उपचारांविना वेळ गेल्यानं तिला दुसऱ्या रुग्णालयात हलवावं लागलं, परंतु उपचाराला उशीर झाल्यानं या गर्भवती महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला। ग्राफिक्सच्या माध्यमातून एकदा आपण नजर टाकूया संपूर्ण प्रकरणावर आणि काय कारवाई होणार आहे। तर तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालय दोषी आढळलेलं आहे। उपचारांसाठी 10 लाख रुपये डिपॉझिट मागितले। उपचारांना उशीर झाल्यानं तनिषा भिसेंचा मृत्यू झाला। रुग्णालयाच्या विश्वस्तांसह 11 जणांवर फौजदारी खटला सुद्धा दाखल झाला। हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, आदिनाथ मंगेशकर हे विश्वस्त आहेत। दोषी सिद्ध झाल्यास 1 वर्षाची जेल, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात। दरम्यान याच प्रकरणातले एक मोठी अपडेट आपल्यापर्यंत आता पोहोचते। धर्मादाय आयुक्तांची मंगेशकर रुग्णालयाविरोधात त्यांनी न्यायालयात धाव घेतलेली आहे। शिवाजीनगर न्यायालयात केस दाखल झाली आहे, त्यामुळे मंगेशकर कुटुंबियांना मोठा धक्का म्हणावा लागेल। राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले, त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। राहुल, प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी ज्याला JMFC आपण म्हणतो, अशा JMFC कोर्टामध्ये धर्मादाय आयुक्तांनी आपली केस दाखल केली आहे आणि याचा अर्थ असा की आता कुठेही FIR वगैरेची गरज नाही, ती थेट न्यायालयीन प्रक्रियेमध्येच ही केस सुरू होईल। अर्थात मंगेशकर रुग्णालयाच्या वतीनं असं म्हटले की अशा पद्धतीचा अहवाल आमच्याकडे आलेला नाही, पण हा एका अर्थाने मंगेशकर कुटुंबियांना मोठा धक्का आहे। कारण सुरुवातीपासून मंगेशकर रुग्णालयाचं असं म्हणणं होतं की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये उपचाराच्या दरम्यान कुठेही आमच्याकडनं दिरंगाई झालेली नाही। ज्या वेळेला डिपॉझिट तिथे रुग्णालयात जमा करण्याची वेळ आली त्यावेळेला मात्र निष्काळजीपणा झाला आणि तेव्हापासून असं म्हटलं जात होतं की रुग्णालयाच्या विरोधामध्ये फौजदारी कारवाई कधी होणार। साधारणपणे वर्षभराचा कालावधी उलटल्यानंतर आता ऐन निवडणुकीच्या धामधुमीमध्ये एवढी मोठी बातमी आली की पंडित हृदयनाथ मंगेशकर, भारती मंगेशकर, उषा मंगेशकर, आदिनाथ मंगेशकर सह त्या रुग्णालयाचे मुख्य असलेले डॉक्टर धनंजय केळकर आणि इतर मंडळींच्या विरोधामध्ये हा अहवाल आला। फक्त अहवालच नाही आला तर थेट तो न्यायालयामध्ये दाखल झाल्यामुळं आता रुग्णालयाला एका मोठ्या या कायदेशीर खटल्याचा सामना करावाच लागेल अशी स्थिती आहे। सर्व निश्चितच राहुल, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊ। तुर्तास धन्यवाद।